पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्राईक केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुरुषांना लक्ष्य केलं, कुटुंबियांवर असलेल्या अनेकांची हत्या करण्यात आली। तर पहलगाम हल्ल्यात अनेक कुटुंबांचा करता पुरुष यामध्ये गेला। आपण पाहतोय धक्कादायक अशी घटना काश्मीरमध्ये खरं तर घडली होती आणि त्यानंतर आता आज जे काही हल्ला झालाय ते अनेक हल्ल्यांचा हिशोब केल्याचं सुद्धा आता स्पष्ट होतंय। जी जी निश्चित। आणि जसे आपण हे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतोय, बहिणींचं सौभाग्य हिलवलं आणि त्यामुळे आता मोदींनी त्याचा बदला घेतला असं म्हटलं जातंय। पहलगाम हल्ल्यामध्ये अनेक कुटुंबांचा करता पुरुष गेला आणि त्याचाच बदला मोदींकडून घेतला गेला। मोदींना जाऊन सांगा असं महिलांना हल्लेखोरांनी सांगितलेलं होतं। प्रत्यक्षदर्शी ज्या महिला आहेत त्यांनी या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या। क्रूर दहशतवाद्यांनी अनेक महिलांचं सौभाग्य हिरावलेलं होतं आणि त्याचाच कुठेतरी बदला हा मोदींनी या ऑपरेशनच्या माध्यमातून, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतलाय। हल्लेखोरांना सोडणार नाही असं पंतप्रधान मोदी एकीकडे म्हणालेले होते। चुन चुन कर मारेंगे असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते। दहशतवाद्यांना सोडणार नाही, जे जिथे कुठे लपलेली असतील तिथून बाहेर काढून त्यांना आम्ही ठार करणार असं म्हटलं होतं भारताच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी। आणि त्यानुसार आता ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलेलं आहे। अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे। त्यांची जी बेस कॅम्प आहेत, जिथं प्रशिक्षण दिलं जात होतं, जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असेल किंवा मग इतर सगळी तळ असतील, त्या सगळ्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले।